देशात सध्या द्वेष, फूट आणि असहिष्णुतेचे वातावरण निर्माण केले जात असून अशा परिस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सत्य व अहिंसेचे विचारच देशाला एकसंध ठेवू शकतात. या मूल्यांपासून दूर जाणे हे देशाच्या एकतेसाठी घातक असल्याचे ठाम प्रतिपादन नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी केले. शहीद दिनानिमित्त आज नागपूर येथील व्हरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व जागतिक अहिंसा दिवस आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना विकास ठाकरे म्हणाले की महात्मा गांधींच्या विचारांवर उभा असलेला भारत हा सर्वसमावेशक, लोकशाही आणि संविधाननिष्ठ आहे. मात्र सत्तेच्या लालसेपोटी आज संविधानिक मूल्य कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा काळात सत्य, अहिंसा, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. काँग्रेस पक्ष या विचारांसाठी देशभरात अखंड लढा देत राहील. या कार्यक्रमात उपस्थित काँग्रेस नेते, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच देशातील लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानाचे संरक्षण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास विकास ठाकरे, अध्यक्ष, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व आमदार पश्चिम नागपूर, विलास मुत्तेमवार, माजी केंद्रीय मंत्री व अध्यक्ष, जागतिक अहिंसा दिवस आयोजन समिती, आमदार विधान परिषद अभिजित वंजारी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.